आपले दोन्ही हात जोडायचे आहेत, आपले डोळे बंद ठेवायचे आहेत. हे पुरुषोत्तम, मी मनापासून निष्ठा ठेवते तथागतावर, ज्यांचा प्रकाश आहे व्याप्त अनिर्बंध दशदिशात, आणि माझी निग्रही मनीषा तुझ्या भूमीत जन्म घेण्याची मनचक्षुंना घडते तुझ्या भूमीचे दर्शन. तेव्हा त्रैलोक्यातील सर्व भूमीत तिची श्रेष्ठता जाणते. आकाशा समान सर्व समावेशक ती तुझी भूमी आहे. ती अनंत आणि असीम सन्मार्गानुसारी तुझी करुणा आणि मैत्री सर्व भौतिक विश्वात श्रेष्ठ आहे. जन्मजन्मांतरीच्या पुण्य संचयाचा जणू परिपाक, आणि तुझा ज्ञानप्रकाश सर्वव्यापी पसरतो. जणू चंद्र सूर्याचे रूप दर्पण असते. माझी अशी प्रार्थना तिथे जन्म घेतलेले प्राणी मात्र तुझ्या सम करोतु सत्यघोष सदोदित. हे बुद्धा, हे बुद्धा, हे बुद्धा. मी लिहितो आहे इथे लेख हा, आणि गातो गीतेही. तुझे व्हावे साक्षात दर्शन, हीच करते प्रार्थना. अखिल प्राणी मात्रासहित ह्या धन्य भूमीत हो मला जन्म प्राप्त, हो मला जन्म प्राप्त, हो मला जन्म प्राप्त. सा आजचे या ठिकाणी 24वे पुष्प आहे. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं या ठिकाणी पठण होत असताना आपण या ठिकाणी धम्मदीक्षेची मोहीम हे पाहत आहोत. हे धम्मदीक्षेची मोहीम पाहत असताना आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे की भगवान बुद्धांनी या ठिकाणी जीवकाला धम्माची दीक्षा दिलेली आहे. तद्वतच या ठिकाणी राजा प्रसेनजित यांचीसुद्धा या ठिकाणी धम्मदीक्षा झालेली आहे. आणि सुदत्त अर्थातच अनाथ पिंडक यांचीसुद्धा या ठिकाणी धम्मदीक्षा झालेली आहे. आणि आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत रठ्ठपालाचे धर्मांतर. एकदा बऱ्याचशा भिक्खू संघासह कुरु देशात भिक्षा मागीत फिरत असताना कुरुची नगरी थुल्लकोठी येथे भगवंत वास्तव्याला होते, भगवंत राहत होते. कुरूंना हे समजल्यानंतर भगवंताचा आदर करण्यासाठी ते त्यांच्याकडे गेले. ते बसल्यानंतर भगवंतांनी धम्मोपदेश केला आणि भगवंताचा उपदेश ऐकल्यानंतर थुल्लकोठी येथील रहिवाशांच्या ब्राह्मण आणि प्रमुखांनी भगवंताचे कृतज्ञतापूर्वक या ठिकाणी आभार मानले आणि वंदन करून ते त्या ठिकाणाहून निघून गेले. त्यांच्यामध्ये तेथील एका प्रमुख घराण्यात जन्माला आलेल्या रठ्ठपाल नावाचा एक तरुण या ठिकाणी राहत होता.
त्याच्या मनात असा विचार आला की माझ्या समजुतीप्रमाणे भगवंतांनी दिलेल्या या उपदेशानुसार कौटुंबिक जीवन जगणाऱ्या माणसाच्या दृष्टीने संपूर्ण शुद्ध आणि निर्दोष असे उच्च जीवन जगणे ही काही सोपी गोष्ट नाही. मी केस कापून टाकले, दाढी काढली, पित्तवस्त्र धारण केले, ग्रहत्यागही केला, ग्रहत्याग करून ग्रहहीन परिभाजकही झालो, तर यामध्ये काय हरकत आहे? ब्राह्मण फारसे दूर गेले नव्हते आणि अशा वेळी रठ्ठपार परत आला आणि भगवंतांना वंदन करून त्याने आपल्या मनातील विचार तथागतांना सांगितले आणि प्रवज्जा व उपसंपदा देऊन त्यांच्या संघात आपल्याला प्रवेश देण्याची भगवंतांना त्याने विनंती केली. भगवंतांनी विचारले, असे करण्यात तुला तुझ्या मातापित्याची संमती आहे काय? असा प्रश्न केल्यानंतर तो म्हटला, नाही भगवंत, ज्यांना त्यांच्या मातापित्याची संमती नाही त्यांना मी प्रवज्जा देत नाही. महाराज, ती संमती मिळवण्याचा मी प्रयत्न करीन. तो तरुण मनुष्य म्हणाला आणि उठून मोठ्या आदराने भगवंतांचा निरोप घेऊन तो आपल्या आईवडिलांकडे गेला. त्याने त्यांना पाहिले, विचारले, सांगितले आणि भिक्खू होण्यासाठी त्यांनी आपल्या मातापित्यांना सुद्धा परवानगी मागितली. परंतु आईवडिलांनी या ठिकाणी पुढील प्रमाणे उत्तर दिलेलं आहे, बाळा, रठ्ठपाला, तू आमचा एकुलता एक मुलगा आहेस आणि आमचा फार असा तू लाडका आहेस. तू सुखाने जगत आहेस आणि सुखातच तू वाढला आहेस. दुःखाचा तुला मुळीच या ठिकाणी अनुभव नाही. जा, खा पी आणि मजा कर आणि सुखाने सत्यकृत्य करीत राहा. आम्ही तुला संमती देत नाही, आम्ही तुला संमती देणार नाही. तुझ्या मृत्यूने आम्ही अनाथ हो आणि आम्हाला हे जीवन सुखाचे वाटणारही नाही. आमच्या जवळ असताना तू गृहत्याग करून भिक्खू व्हावेस, याला आम्ही संमती का बरं द्यावी? दुसऱ्यांदा आणि पुनस्त तिसऱ्यांदा रठ्ठपाल्याने तीच या ठिकाणी आपल्या मातापित्यांना विनंती केली आणि त्याच्या आईवडिलांनी ती पुन्हा या ठिकाणी नाकारली. आईवडिलांची संमती न मिळाल्यामुळे त्या तरुणाने उघड्या जमिनीवर लोटांगण लोळण घेतले आणि एकतरी मी येथेच प्राण देईल, नाहीतर भिक्खू तरी होईल, असे त्याने या ठिकाणी आपल्या मातापित्याला स्पष्ट असे सांगितले. त्याला भिक्खू होण्यास विरोध दर्शवता त्याचे आई वडील त्याला उठून बसायला विनवणी करू लागले, पण तो तरुण मनुष्य एकही शब्द या ठिकाणी बोलायला तयार नाही. त्यांनी त्याला पुन्हा पुन्हा दोनदा तीनदा विनवणी केली, पण तरीही तो एकही शब्द बोलायला मात्र तयार नाही. आणि म्हणून रठ्ठपालाच्या आईवडिलांनी त्याच्या मित्रांना या ठिकाणी बोलावून भेटून सगळी काही ही हकीकत त्याच्या मित्राला सांगितली आणि त्यांनी त्याला जे सांगितले होते तेच आग्रहपूर्वक त्याला सांगण्यास त्यांनी त्या मित्रांना सांगितले. मातापित्याला असं वाटलं की आता तर हा बालक आमचं ऐकत नाही, निदान त्याच्या मित्राचं तरी ऐकेल, आणि म्हणून त्या मित्रांना बोलावून ही हकीकत रठ्ठपालाच्या मातापित्याने त्याच्या मित्राला अवगत केली आणि सांगितली. त्यांच्या मित्रांनी त्याला 3 वेळा विनंती केली, पण तो एकही शब्द बोलला नाही. तेव्हा त्याचे मित्र त्याच्या आईवडिलांकडे आले आणि म्हणाले, तेथेच उघड्या जमिनीवर पडून तो सांगत आहे, मी एकतर मरून जाईन, नाहीतर भिक्खू तरी होईल. जर तुम्ही त्याला संमती दिली नाही तर तो कधीही जिवंत उठणार नाही, पण तुम्ही संमती दिली तर तो भिक्खू झाल्यावर तुमच्या दृष्टीस तरी पडेल, निदान तुमच्या नजरेला तरी येईल. जर भिक्खू होऊन राहणे त्याला आवडत नाही तर तो दुसरे काय करू शकेल? आणखी तो घरीच परत येईल. जर भिक्खू झाला आणि भिक्खूमध्ये सुद्धा त्याचं मन रमलं नाही किंवा भिक्खू होऊनही राहणे त्याला जर आवडलंच नाही तर आणखी तो काय करेल? तो पुन्हा तुमच्याकडेच येईल, असं त्याचे मित्र त्याच्या मातापित्याला आता समजवत आहेत आणि तो इथेच परत येईल आणि म्हणून तुम्ही त्याला आता संमती द्या. ठीक आहे, आम्ही संमती देतो, पण जेव्हा तो भिक्खू होईल तेव्हा त्याने इथे येऊन आमची भेट या ठिकाणी घेतली पाहिजे. रठ्ठपालाचे मित्र त्याच्याकडे गेले आणि त्याच्या आईवडिलांनी संमती दिल्याने
त्यांनी त्याला सांगितले, परंतु तो भिक्खू झाल्यावर त्याने त्यांना भेटण्यासाठी आले पाहिजे हेही त्याच्या मित्राने त्याला सांगितले. तेव्हा तो उठला आणि थकवा दूर झाल्यावर तो भगवंताकडे गेला. त्यांना वंदन केल्यावर एका बाजूला बसून तो म्हणाला, मी भिक्खू होण्याबद्दल आई वडिलांची संमती मिळवली आहे. मला संघात प्रवेश द्यावा अशी भगवंतांना माझी विनंती आहे. भगवंताच्या संघात त्याला प्रवेश देण्यात आला आणि थुल्लकोटी येथे आवश्यक तितके दिवस राहून पंधरवड्यानंतर भगवान बुद्ध भिक्षा यात्रेसाठी श्रावस्तीस जावयास निघाले आणि त्या ठिकाणी अनाथ पिंडकाच्या सुखदायी चैत्यवनात त्यांनी वस्ती केली. ज्या आदर्शाच्या शोधासाठी तरुण लोक ग्रहत्याग करून ग्रहहीन भिक्खू होतात, तो उपरतीच्या जीवनात सर्वश्रेष्ठ आदर्श भिक्खू रठ्ठपाल एकांतवास, कष्ट, दृढता व निस्वार्थ यांनी परिपूर्ण असे जीवन जगल्यावर लवकरच त्याला मिळाला. नंतर तो भगवंताकडे गेला आणि वंदन केल्यानंतर तो एका बाजूला बसवून म्हणाला, भगवंताच्या अनुज्ञेने आई वडिलांना भेटावयास जाण्याची माझी इच्छा आहे. रठ्ठपालाच्या मनातील विचारांची आपल्या मनात बारकाईने तपासणी केल्यानंतर आणि आपल्याला मिळालेल्या शिक्षणाचा त्याग करून सामान्य माणसाचे खालच्या पातळीवरील जीवन जगण्याची इच्छा त्याला होणार नाही हे बुद्धांनी ओळखून भगवंतांनी आता मात्र त्याला केव्हाही जाण्याची अनुज्ञा दिली. तेव्हा उठून अत्यंत आदराने भगवंतांचा निरोप घेतल्यावर आपला बिछाना बाजूला ठेवून त्याने आपले चिवर भिक्षापात्र घेतले आणि भिक्षा यात्रेसाठी तो आता थुल्लकोटी येथे गेला. त्या ठिकाणी त्याने कुरु राजाच्या मृगवनात वस्ती केली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच चिवर परिधान केलेले आहे आणि भिक्षापात्र घेऊन तो भिक्षेसाठी नगरामध्ये त्यांनी प्रवेश केला आणि तेथे भेदभाव न करता घरोघर फिरत असताना तो आपल्याच वडिलांच्या सुद्धा घरी गेला. त्याचे वडील घरातील दिवाणखान्यात आपले केस विंचरत होते. त्यांनी रठ्ठपालास दुरूनच येत असताना पाहिले आणि ते म्हणाले, या वैराग्याच्या काट्यानेच माझ्या एकुलत्या एका लाडक्या मुलाला भिक्खू करून टाकले. आणि याप्रमाणे स्वतःच्या वडिलाच्याच घरी रठ्ठपालाला काहीही मिळाले नाही. नुसता नकार तर नाहीच, पण शिव्या मात्र मिळाल्या. त्याचवेळी घरातील एक दासी आदल्या दिवशीचा शिळा भात घेऊन फेकून देण्याच्या बेतामध्ये होती. तेव्हा रठ्ठपाल तिला म्हणाला, ताई, ते जर टाकून देत असशील तर ते माझ्या या भिक्षापात्रामध्ये घाल. त्याच्या भिक्षापात्रात भात घालीत असताना त्याचा आवाज, हात, पाय तिने ओळखले आणि सरळ ती मालकिनीकडे जाऊन मोठ्याने म्हणाली, मालकीनबाई, मालकीनबाई, अव धाकटे धनी परत आले आहेत. तू म्हणतेस ते खरे असेल तर तू यापुढे दासी मात्र राहणार नाहीस. आई म्हणाली आणि आपल्या मुलाच्या आगमनाची वार्ता ऐकल्याचे आपल्या पतीला सांगण्यासाठी घाईघाईने ती त्या ठिकाणी निघून गेली. कुंपणाजवळ बसून रठ्ठपाल तो शिळा भात खात असतानाच त्याचा पिता तेथे येऊन उद्गारला, बाळ, तू शिळा भात खात आहेस, हे खरे आहे काय? तू आपल्या स्वतःच्या घरी का येत नाहीस? गृहस्था, ग्रहत्याग करून ग्रहहीन बनलेल्या आम्हाला घर कसले? मी तुमच्या घरी आलो होतो, पण मला तेथे काहीही मिळाले नाही. नुसता नकारही मिळाला नाही, शिव्या मात्र मिळाल्या. ये बाळ, आपण घरात जाऊ. नको ग्रस्ता, आजचे माझे जेवण झाले आहे
असं रठ्ठपालाने आपल्याच पित्याला उत्तर दिलं. ठीक आहे, पण बाळ, उद्या तुझे भोजन इथे करशील असे वचन दे. भिक्खू रठ्ठपालाने मौन धारण करून आपली संमती भोजनासाठी दर्शवली. नंतर त्याने वडील घरात गेले. तेथे त्यांनी सोन्या रुपयाच्या लगडी रचून त्यावर गालिचे अंथरण्याची आज्ञा केली आणि पूर्व आश्रमीच्या रठ्ठपालाच्या ज्या स्त्रिया आहेत, ज्या पत्नी आहेत असलेल्या आपल्या सुनांना आपल्या पतीला आवडत असलेल्या सर्व प्रकारचा त्यांनी साज शृंगार करण्यासाठी सांगितला. रात्र संपल्यावर घरात भोजनासाठी उत्तम पदार्थ तयार करून ठेवण्याची सुद्धा त्याने आज्ञा त्याच्या पित्याने दिली आणि तयारी झाल्यावर मुलाला कळवले. वेळ झाल्याबरोबर चिवर परिधान करून आणि भिक्षापात्र घेऊन भिक्खू रठ्ठपाल स्वतःसाठी ठेवलेल्या आसनावर येऊन बसला. नंतर त्या सोन्या रुपयाच्या राशीवरून गालिचे काढण्याची आज्ञा देऊन त्याचा पिता त्याला म्हणाला, हे तुझे मात्रधन आहे. मी तुझ्या पित्याची आणि ती तुझ्या पितामहाची संपत्ती आहे. आनंदाचा उपभोग आणि सत्यकृत्य या दोन्हीसाठी तुला भरपूर अशी संपत्ती आहे. ये बाळ, तुझी श्रमचर्या सोडून दे. सामान्य माणसाच्या जीवनाचा पुन्हा अवलंब कर आणि भोग, उपभोग आणि सत्यकृत्य कर. ग्रस्ता, तुम्ही माझा सल्ला ऐका आणि या सगळ्या संपत्तीच्या राशी तुम्ही घेऊन जा आणि गंगा नदीत बुडून टाका. का? कारण तिच्यामुळे तुम्हाला फक्त दुःख, शोक, संकटे, मानसिक व शारीरिक यातना आणि क्लेशच भोगावा लागेल. भिक्खू रठ्ठपालाच्या पायांना मिठी मारून त्याच्या पूर्वश्रमीच्या स्त्रिया त्याला विचारू लागल्या, ज्याच्यासाठी आपण हे उच्च जीवन जगत आहात त्या अप्सरा नेमक्या आहेत तरी कशा? तो म्हणाला, भगिनींनो, कोणत्याही अप्सरासाठी मी त्या जीवनाचा अवलंब केलेला नाही. आपल्याला त्याने भगिनी म्हटल्याचे ऐकल्याबरोबर त्या स्त्रिया मूर्छित होऊन जमिनीवर पडल्या. रठ्ठपाल आपल्या पित्याला म्हणाला, ग्रस्ता, मला अन्न द्यायचे असेल तर दे, मला त्रास देऊ नको. भोजन तयार आहे बाळ, सुरुवात कर, पिता म्हणाला. आणि मुलगा पोटभर जेवेपर्यंत त्यांनी त्याला उत्तम पदार्थाचं भोजन दिलं. भोजन झाल्यानंतर कुरु राजाच्या मृगवनात तो परतला आणि दुपारच्या भर उन्हात तो तेथे एका झाडाखाली बसला. आपण पाहायला येण्यापूर्वी तेवण स्वच्छ करून ठेवावे अशी राजाने त्याच्या पारद्याला आज्ञा दिली होती. आणि तो अज्ञाधारक शिकारी आपले काम करीत असताना तेथे एका झाडाखाली दुपारच्या भर उन्हामध्ये रठ्ठपाल बसला असल्याचे त्यांनी त्या ठिकाणी पाहिले आणि राजाला जाऊन ती बातमी दिली. वन व्यवस्थित आहे, परंतु ज्याच्याविषयी महाराजांनी अनेक वेळा ऐकले आहे तो रठ्ठपाल तेथेच एका झाडाखाली बसलेला आहे. आज वनाची काळजी करण्याचं काहीच कारण नाही. राजा म्हणाला, मी आज जाऊन त्या वंदनीय पुरुषाला भेटतो. आणि म्हणून प्रवासासाठी भोजनाची तयारी करण्याची त्याने आज्ञा देऊन तो रथात बसला आणि नगरातून राजेशाही मिरवणुकीने रठ्ठपालाला भेटण्यासाठी तो त्या ठिकाणी निघाला. रथातून जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत गेल्यावर राजा आपल्या परिवारासह पायी चालू लागला आणि रठ्ठपालाकडे तो आला. परस्परांना अभिवादन केल्यानंतर राजाने उभे राहूनच रठ्ठपालास एका पुष्पराशीवर बसण्याची सुद्धा विनंती केली. नाही महाराज, आपण तेथे बसावे, माझे हेच आसन आहे. आसनस्थ झाल्यावर राजा म्हणाला, रठ्ठपाल, माणसाचे 4 हानी भोगाव्यात की ज्यामुळे तो आपल्या डोळ्याचे माणसाने 4 हानी भोगाव्या लागतात की ज्याच्यामुळे
तो आपल्या डोक्याचे व दाढी मिशाचे केस काढून टाकतो, पित्तवस्त्र धारण करतो आणि ग्रहत्याग करून ग्रहहीन होतो. त्या 4 हानी म्हणजे काय? म्हातारपण, अनारोग्य, दारिद्र्य आणि नातलगांचा मृत्यू ह्या होत. समजा एक बऱ्याच वयाचा म्हातारा मनुष्य आहे. वृद्धत्वामुळे तो थकलेला आणि मरणाच्या पथास लागलेला आहे. आपली स्थिती ओळखतो आणि अधिक संपत्ती मिळवण्यात किंवा मिळवलेल्या संपत्तीचा सदुपयोग करण्यातील अडचणीची त्याला जाणीव आहे आणि म्हणून तो परिवाजक बनण्याचे ठरवतो. यालाच म्हातारपणाची हानी म्हणतात. परंतु तू तर भर जवानीमध्ये आहेस. तुझे केसही काळेभोर असून वृद्धत्वाचा त्याला स्पर्शही झालेला नाही आणि तू रूप यौवन संपन्न आहेस. तुला वृद्धत्वामुळे होणारा कोणताही तोटा या ठिकाणी झालेला नाही. मग तुला असे काय समजले किंवा असे काय पाहिले किंवा काय असे तू ऐकलेस की ज्यामुळे तू ग्रहत्यागाचा मार्ग या ठिकाणी पत्करला आहेस? किंवा समजा की रोगी यातना भोगणारा किंवा अतिशय आजारी असा मनुष्य आहे. तो आपली स्थिती ओळखतो आणि अधिक संपत्ती मिळवण्याकरिता किंवा मिळवलेल्या संपत्तीचा सदुपयोग करण्याकरिता अडचणीची त्याला जाणीव आहे आणि म्हणून परिवाजक बनण्याचे तो ठरवतो. यालाच अनारोग्याची हानी म्हणतात. आता तो आरोग्याला कंटाळलेला आहे आणि काय करावं म्हणून तो भिक्खू होतो. परंतु तो आजारी सुद्धा नाही, यातनाही तो भोगत नाही. तुझ्या नेमस्त प्रकृतीमुळे तुझी पचनशक्ती सुद्धा चांगली राहिली आहे आणि म्हणून अनारोग्यामुळे जो तोटा होतो तसा सुद्धा तुझा तोटा झालेला नाही. मग तुला असे काय समजले किंवा तू असे काय पाहिले किंवा तू असं काय ऐकलंस की ज्यामुळे तू ग्रहत्यागाचा मार्ग पत्करला आहेस? तिसऱ्या एका माणसाचे उदाहरण घेऊन श्रीमंत आणि वैभवशाली झाल्यानंतर आणि क्रमाक्रमाने ते वैभव गमावल्यानंतर तो आपली स्थिती ओळखतो. अधिक संपत्ती मिळवण्याकरिता किंवा मिळवलेल्या संपत्तीचा सदुपयोग करण्याकरिता अडचणीची त्याला जाणीव होते आणि म्हणून तो परिवाजक होण्याचे ठरवतो. आता खूप श्रीमंत मनुष्य आहे आणि कालांतरानं त्याला मात्र अधोगतीला लागला. त्याची पूर्ण जी श्रीमंती आहे, जे वैभव आहे ते सगळं निघून गेलं. आता मात्र त्याच्याकडे एकच पर्याय आहे, भिक्खू होण्याचा. आणि मग या ठिकाणी तो राजा म्हणतो की तुझ्याकडे, आणि म्हणून तो परिवाजक होण्याचे ठरवतो. याला नातलगांच्या मृत्यूमुळे झालेला तोटा म्हणतात. परंतु तुला तर मित्र आणि नातलग खूप आहेत. नातलगाच्या मृत्यूमुळे जो तोटा होतो तसा तुझा तोटाही झालेला नाही. मग तुला असे काय समजले किंवा तू काय पाहिलेस किंवा काय ऐकलेस की ज्यामुळे तू ग्रहत्याग करण्याचा मार्ग तू पत्करलास? म्हणजे नाना या ठिकाणी वेगवेगळे प्रश्न या ठिकाणी तो राजा करतो की म्हातारपणामुळे भिक्खू झालेला, अनारोग्यामुळे भिक्खू झालेला, दारिद्र्यामुळे भिक्खू झालेला आणि नातलगांचा मृत्यू झाला आहे त्यामुळे भिक्खू झालेला. आणि ह्या 4ही गोष्टीमध्ये तू रट्टपाला नाहीस आणि तरी पण तू अशा पद्धतीचा हा भिक्खू का झालेला आहेस? नेमकं तुला या ठिकाणी काय समजलं? तू नेमकं काय पाहिलेलं आहे किंवा तू काय ऐकलेलं आहेस आणि ज्यामुळे तू ग्रहत्याग करण्याचा मार्ग पत्करला आहेस? असा नाना प्रश्न विचारून या ठिकाणी ते राजा जे आहेत रट्टपालाला विचारतात. आता मात्र रट्टपाल या ठिकाणी उत्तर देतो. रट्टपाल उतरला, महाराज, मी ग्रहत्याग करून ग्रहहीन झालो. याचे कारण असे की ज्ञानी आणि दार्शनिक सम्यक संबुद्धांनी सांगितलेले 4 तत्व मी जाऊन घेतली, पाहिली, ऐकली. जे 4 तत्व आहेत महाराज ती मी समजली आणि पाहिली आणि ऐकली सुद्धा. ती 4 तत्व अशी आहेत महाराज. ती 4 तत्व अशी आहेत महाराज. जग अनित्य असून सतत बदलत आहे. महाराजाला या ठिकाणी रट्टपाल काय सांगतो की बुद्धाचे या ठिकाणी मी 4 तत्व अनुसरलेले आहेत, पाहिली आहेत
आणि ऐकली सुद्धा आहेत. ती तत्व या ठिकाणी तो सांगतो की जग अनित्य असून सतत बदलत आहे. जग कसं आहे? अनित्य आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट जी आहे ही काय होणार आहे? नष्ट होणार आहे, बदलणार आहे. क्षणाने तिच्यामध्ये काय होणार आहे? बदल होणार आहेत. अनित्य आहे. कोणतीही गोष्ट कालांतराने नष्ट होणारी आहे, अर्थातच ती काय होणार आहे? अनित्य होणार आहे. कोणतीही बाब घ्या. आता जर हा लाकडाचा टेबल असेल, ही खुर्ची असेल, तर कालांतराने ही सुद्धा काय होणार आहे? नष्टच होणार आहे. कोणतीही वस्तू घ्या, सजीव प्राणी घ्या, निर्जीव घ्या, कोणतीही बाब घ्या आपण या डोळ्यासमोर, कालांतराने तिच्यामध्ये काय होणार आहेत? बदल होणार आहेत. आणि बदल होत होत ती एक दिवस काय होणार आहे? नष्ट होणार आहे. अर्थातच ती अनित्य होणार आहे. दुसरा या ठिकाणी तत्व सांगितलेलं आहे, जगाला रक्षण करता किंवा पालन करता असं कुणीही नाही. आहे का कुणी रक्षण करता? कुणी पालन करता आहे का? देव, ईश्वर, विष्णू वगैरे काय काय आहेत का? कोणची आंबामाय, कोणची माय आहे का? कोणतीच नाही आहे. आणि म्हणून या ठिकाणी जगाला रक्षण करता किंवा पालन करता असा कोणीही नाही. तिसरं तत्व या ठिकाणी रठ्ठपाल राजाला सांगत आहे, आपली कशावरही मालकी नाही. आहे का कशावर मालकी? कोणीतरी आतापर्यंत सांगून गेले का ही याच्यावर माझी मालकी आहे? आणि म्हणून या ठिकाणी रठ्ठपाल सांगतो की आपली कशावरही मालकी नाही. प्रत्येक वस्तू मागे ठेवूनच आपल्याला गेले पाहिजे. का घेऊन जायचंय? गेले का आतापर्यंत कोणी घेऊन? नाही. आणि म्हणून त्याच्यामध्ये जास्त लिप्त राहणं, जास्त लालसा दाखवणं हे योग्य आहे का? नाही. कधी आपल्याला ते सोडून जायचंय हे आपल्याला सुद्धा निश्चित वार आणि दिवस आणि तारीख माहीत नाही. आणि म्हणून त्याच्यामध्ये जास्त आपल्याला तृष्णा किंवा लालसा किंवा भोगवृत्ती ठेवणं सुद्धा अयोग्य आहे. आणि म्हणून या ठिकाणी बुद्धाचं तत्व रठ्ठपाल त्या राजाला सांगतो, महाराज आपली कशावरही मालकी नाही. प्रत्येक वस्तू मागेच ठेवून आपल्याला या ठिकाणी गेले पाहिजे. चौथा या ठिकाणी तत्व सांगत आहे, तृष्णेच्या आहारी गेल्यामुळे जगात दुःख आहे आणि त्यामुळे जगात अनेक उणीवा असून ते सारखे 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 धडपडत आहेत. बुद्धाने या ठिकाणी 4 आर्य सत्य सांगितली आहेत. बुद्धाने या ठिकाणी 4 आर्य सत्य सांगितलेली आहे की जगामध्ये दुःख आहे. जगामध्ये काय आहे? बुद्धाने या ठिकाणी 4 तत्व सांगितलेली आहेत की जगामध्ये दुःख आहे. दुःख आहे तर दुःखाला काय आहे? कारण आहे. कारणाशिवाय कोणतीही गोष्ट घडू शकत नाही. मग कारण कोणतं आहे? तृष्णा, मोह, लालसा, तिटकारा आहे ना, लोभ, ज्या ज्या गोष्टी आपण या ठिकाणी, आळस, खूप गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत? मग त्याला कारणीभूत आहेत. आणि कारण आहे तर त्याला निवारण पण आहे ना, निवारण आहे. हे या ठिकाणी बुद्धांनी त्यांच्या या आर्य सत्यामध्ये हे 4 सत्य सांगितलेली आहेत. आणि म्हणून या ठिकाणी रठ्ठपाल महाराजांना सांगतो की तृष्णेच्या आहारी गेल्यामुळे काय होतं? मग जगात दुःख आहे आणि त्यामुळेच जगात अनेक उणीवा असून ते सारखे सारखे काय आहेत? त्याच्या मागं धडपड करीत आहेत. आज ही वस्तू मिळाली, उद्या दुसरी वस्तू आपल्याला हवी असते. आज तिनं आपलं शमन झालेलं आहे, परवाच्या दिवशी दुसरीच या ठिकाणी उत्पन्न होते. आणि म्हणून आपण त्या उणीवा मागे आपण असून ते आपण सारखे काय होतो? मग त्याच्यासाठी धडपड करीत असतो. त्या साकार करण्यासाठी किंवा त्या गोष्टी मिळवण्यासाठी आपण सारखे सारखे काय करतो? मग धडपडत असतो. आता ह्या सगळ्या बाबी ऐकल्यानंतर, हे तत्व रठ्ठपालाचे ऐकल्यानंतर, बुद्धाच्या वाणीतले तत्व रठ्ठपालांनी या ठिकाणी महाराजांना सांगितल्यानंतर महाराज म्हणत आहेत, विलक्षण, विलक्षण, खरोखरच उत्कृष्ट. राजा उद्गारला आणि भगवंतांनी सांगितलेले हे कितीतरी
बरोबर आहे असं त्या रठ्ठपालाला या ठिकाणी तो राजा म्हणाला आणि तिथेच तो या ठिकाणी नमन झाला. अशा पद्धतीने हा रठ्ठपाल या बुद्धाच्या तत्वामध्ये विलीन झालेला आहे. या बुद्धाच्या धम्मामध्ये त्याचंसुद्धा या ठिकाणी धर्मांतर झालेलं आहे. अशा या रठ्ठपालाला सुद्धा आपण या ठिकाणी त्रिवार साधुवार देणार आहोत. साधू साधू साधू. प्रतिज्ञा आपण करूया. जीवसृष्टी आहे असीम, ती भवसागर पार नेण्याची. प्रतिज्ञा आपण करूया. आपणात दोष असंख्य, ते नष्ट करण्याची. प्रतिज्ञा आपण करूया. आहेत सत्य अनंत, ती पूर्ण आकलण्याची. प्रतिज्ञा आपण करूया. भगवान बुद्धांचा अतुल्य मार्ग, तो संपूर्ण साध्य करण्याची. प्रतिज्ञा आपण करूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा रथ पुढे पुढे नेण्याची. साधू साधू साधू. जय शरण.